पप्पा, हा बेटा. जनगणनेवरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत का? ओके. लोकांमध्ये जनगणनेवरून बरेचसे समज आणि गैरसमज आपल्याला दिसून येतात. त्याचं कारण असं आहे बेटा, 2011ला आपली शेवटची जनगणना झाली आणि दर 10 वर्षांनी ही जनगणना होणे अपेक्षित असते. परंतु 2021ला म्हणजे जेव्हा आपल्याकडे कोविडची लाट आली होती, त्या काळामध्ये ही जनगणना आल्यामुळे ती झाली नाही असं सरकारकडून सांगण्यात येतं. परंतु पुढं 2022मध्ये 21-22ला ही कोरोनाची लाट ओसरल्यानंतर जगभरातील 143 देशांमध्ये जनगणना निहित वेळेनुसार झाली, परंतु आपल्याकडे मात्र ही जनगणना झाली नाही. म्हणून जनगणना 2027 ही 2026 पासून या प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे आणि 1 एप्रिल पासून सेल्फ इम्युनेशन म्हणजे स्वजनगणना लोकांना करण्याची संधी पोर्टलवरून देण्यात आलेली आहे. आणि आता 15 तारखेनंतर जे प्रगणक आहेत हे घरोघरी येऊन आपली जनगणना करणार आहेत ॲपच्या सहाय्याने. म्हणजे पेपरलेस ही जनगणना असेल पहिल्यांदा. गैरसमज काय आहेत की ह्या जनगणनेत माहिती आपण दिल्यामुळं आपल्यावर करांचा बोजा वाढेल, नवीन टॅक्स लागतील, बँक खात्याची स्थिती माहिती होईल सरकारला, किंवा डिजिटल सुरक्षा आपली धोक्यात येईल, आपली माहिती धोक्यात येईल. NRC आणि CAA म्हणजे नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये जोडणारी ही जनगणना आहे का, असा सुद्धा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे. आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड याची माहिती लीक होईल का, त्याचा गैरवापर केला जाईल का, असे सुद्धा समज आणि गैरसमज लोकांमध्ये आहेत. परंतु अशा पद्धतीचे गैरसमज कुणीही बाळगता कामा नये. ही जनगणना अतिशय महत्त्वाची आहे, कारण लोकसंख्येची गणना, लोकांचा दर्जा, त्यांचं राहणीमान, त्यांच्या जाती, त्यांचे धर्म या सगळ्या गोष्टींची माहिती यासाठी सरकारला आवश्यक आहे की दर 10 वर्षांनी ज्या योजना तयार करण्यात येतात त्यासाठी ही जनगणना अत्यंत आवश्यक आहे. आता आणखी एक असं म्हटलं जाईल की समजा लोक घरी नसतील तर, पण प्रत्येकाची जनगणना होईपर्यंत त्याचा फॉलोअप घेतला जाईल. त्यामुळं कुठलेही गैरसमज असतील तर निसंकोचपणे ते गैरसमज बाजूला सारून जनगणनेला सामोरं गेलं पाहिजे. लक्षात आलं बेटा तुझ्या?